नमस्कार मित्रांनो, मी सचिन सांगळे आपल्या नोकरी कॉर्नर्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आज आपण 2025 मध्ये झालेला क्लर्कसाठी बॉम्बे हायकोर्टचा पेपर बघत आहोत. तर यामध्ये आपण आधीच 2 पार्ट बघितले आहे. आता आपण तिसऱ्या पार्टमध्ये अर्थमॅटिक आणि कॉम्प्युटरचे क्वेश्चन बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया. तर अर्थमॅटिकचा पहिला क्वेश्चन आणि प्रश्नपत्रिकेचा टोटल 61 प्रश्न आलेला आहे. 1001 गुणुले 1120 वजा 1120 गुणुले 999 अधिक 55. तर आता इथं आपण बघितलं तर इथं 1101 गुणुले 1120 मध्ये आणि 1120 गुणुले 999 मध्ये त्या दोन्ही ठिकाणी आपल्याला गुणुल्यामध्ये 1120 आलेला दिसतो. तर आता आपण इथे 1120 कॉमन बाहेर काढतोय. 1120 हा कॉमन बाहेर काढतोय आणि कंसामध्ये 1001 वजा 999 अधिक 55. तर ह्या 1001 मधून 999 गेल्यानंतर इथं शिल्लक राहतात 1120 गुणुले 2 अधिक 55. तर 1120 गुणुले 2 इथं तयार होतात 2240 अधिक 55. आता या दोघांची बेरीज केल्यानंतर याचं उत्तर येतं 61 सी 1295. तर आता त्यानंतर 62वा प्रश्न आहे. जर एका चौरसाचे क्षेत्रफळ 81 चौरस सेंटीमीटर असेल तर त्या चौरसाची परिमिती किती? तर आपण इथं जर बघितलं तर चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? तर बाजूचा वर्ग. मग हे क्षेत्रफळ जर 81 असेल म्हणजे क्षेत्रफळ सूत्र काय आहे? बाजूचा वर्ग हा चौरसाच्या क्षेत्रफळाचे सूत्र आहे. मग जर बाजूचा वर्ग जर 81 असेल तर मग ही बाजू काय असेल? बाजू असेल 9. मग जर बाजू 9 असेल तर चौरसाची परिमिती की काय होईल? तर चौरसाची परिमिती म्हणजे चारही बाजूंची बेरीज. तर मग एका बाजूची जर 9 सेंटीमीटर जर 9 सेंटीमीटर असेल एक बाजू तर चार बाजूची 9 चौक 36. तर याचं योग्य उत्तर आहे क. 62चं उत्तर आहे क. त्यानंतर 63वा प्रश्न आहे. 3 वर्षात दरवर्षी 8.5% दराने 18,000 रुपयाच्या साध्या व्याजावर किती व्याज मिळेल? तर आता इथं आपण बघू पी गुणुले एन गुणुले आर अपॉन 100 हे व्याज काढण्याचं सूत्र आहे. हे सरळ व्याज काढण्याचं किंवा साधे व्याज काढण्याचं सूत्र आहे. आता इथं पी ची किंमत किती आहे? पी ची किंमत आहे 18,000. पी ची किंमत आहे 18,000. पी ची किंमत आहे 18,000 गुणुले नंबर ऑफ इयर्स किती आहे? तर 3 वर्षात. मग इथं गुणुले 3 गुणुले रेट किती आहे? 8.5%. रेट किती आहे? 8.5% भागिले किती? 100. तर मग इथं आपण 100 व 1 शून्य देऊ आणि हे पॉइंट आपण इथला काढून टाकू. आता इथे किती झाले? तर 85 झाले. आता इथं आपण 1 2 3 आता इथं आपल्याला गुणाकार करायचा आहे 18 गुणुले 3 गुणुले 85. तर यांचा आपण गुणाकार करून घेऊ. इथं 18 गुणुले 18 गुणुले
18 गुणिले 3 गुणिले 85. तर मित्रांनो याचा आपण गुणाकार करून घेतलाय. तर याचं योग्य उत्तर आहे 4590. त्यानंतर इथं खाली दोन संख्या 3 7 या प्रमाणात आहे. जर त्यात प्रत्येकी 6 जोडल्या तर त्या 5 9 च्या प्रमाणात आहेत. तर संख्या शोधा. तर आता इथं आपण दोन संख्या काय आहे 3 7 च्या प्रमाणात. आपण संख्या काय म्हणू, हे घेऊ 3x आणि दुसरी घेऊ 7x. दुसरी घेतली आपण 7x. त्यांच्यात 6 जोडल्या तर आपण तिथे 6 जोडू प्लस 6. इथं खाली पण प्लस 6 जोडल्यानंतर त्या 5 9 या प्रमाणात येतात. कितीच्या प्रमाणात येतात तर 5 9 या प्रमाणात येतात. मग इथं काय होतं 9 ने 3x अधिक 6 ला गुणल्यानंतर 9 ने 3x अधिक 6 ला गुणल्यानंतर 9 त्रिक 27 x अधिक 9 सक 54 इज इक्वल टू 5 ने 7x अधिक 6 ला गुणून घ्यायचं. मग 5 7 35 अधिक 5 7 35x अधिक 5 सक 30. मग याच्यामधून 35x मधून या 35x 30 इकडे नेला 27 इकडे आणला तर 54 मधून 30 गेले. 54 मधून 30 गेल्या खाली शिल्लक राहिले 24 आणि इकडं 35 मधून 27 गेले तर इथं शिल्लक राहिले 8x. मग इथं काय आलं x बरोबर 3 आला. तर आपल्याला त्या संख्या शोधायच्या ना. मग 3 मग इथं x च्या जागी आपण जर 3 टाकली तर मग 3 त्रिक 9. तर त्यातली एक संख्या काय होती 9 आणि दुसरी संख्या 3 इथं x च्या जागेवर टाकला तर 7 त्रिक 21. तर मग याचं योग्य उत्तर आहे ब. 9 आणि 21 ह्या त्या दोन संख्या. त्यानंतर इथं खाली एक पुरुष एक काम 7 दिवसात पूर्ण करू शकतो. एक पुरुष एक काम 7 दिवसात करू शकतो. हा घेतला आपण. पुरुष किती दिवसात काम करतो 7 दिवसात. पण पत्नीच्या मदतीने ते काम तो किती दिवसात करतो 6 दिवसात. म्हणजे पुरुष प्लस महिला किती दिवसात करतात 6 दिवसात काम करतात. मग आता हे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला काय करायला लागलं P इज इक्वल टू 7 आणि P अधिक M म्हणजे पुरुष अधिक महिला 6 दिवसात करतात. आपण मानून घेतलं. आता आपण यांचं लसाई मसाईच्या पद्धतीने सोडणार. आता ह्या दोघांचा आपण लसाई करणार आहोत. तर यो किती येतो इथं 6 7 42. मग इथं 7 ने याला जर भागितलं म्हणजे 42 हा 42 आला म्हणजे काय आलं टोटल काम आलं. तर ह्यो किती 7 दिवसात 42 काम करतो. ह्यो 7 दिवसात 42 काम करतो. तर एका दिवसाला किती काम करत असेल तर आपण 7 ने याला भागू. तर 7 सक 42. तर पुरुष दिवसाला किती काम करतो 7. मग तेव्हा तो 7 दिवस काम केल्यानंतर 42 काम पूर्ण होतं. त्यानंतर पुरुष आणि महिला एकत्र काम केलं ते 6 दिवसात होतं. टोटल काम किती आहे टोटल काम आहे 42. मग हे दिवसाला जर 6 जर काम करत असेल तर त्याला किती दिवस लागतात 6 दिवसात जर काम करत असेल तर ते दिवसाला किती काम करत होते. हे दोघं मिळून जर 6 दिवसात 42 काम करत आहे तर एका दिवसामध्ये ते काम करत होते 7. आता हे जे एका दिवसाला 7 काम होतं तर पुरुष तर एका दिवसाला 6 काम करतोय. मग या 7 मधलं जो पुरुष काम करत होता ते किती होतं 6 आणि महिला किती काम करायची
तर महिला काम करायची दिवसाला 1 काम करायची. पुरुष दिवसाला 6 काम करायचं, महिला दिवसाला 1 काम करायची. असं दिवसाला ते टोटल 7 काम करायचं आणि मग त्यांनी 6 दिवसामध्ये टोटल काम केलं. आता महिला दिवसाला काम किती केलं ती 1. तर इथं आपल्याला प्रश्न विचारलाय पत्नी ते काम एकटे किती दिवसात पूर्ण करू शकते. काम आहे 42, ती दिवसाला काम करते 1, तर 42 काम करायला किती दिवस लागतील. तर मित्रांनो 42 दिवस लागतील. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे 20 सेंटीमीटर आणि 60 मीटरचे गुणोत्तर काय. तर एकदम सोपं आहे. हे झालं 20 मीटर आणि काय विचारलंय 60 मीटरची. 60 मीटर म्हणजे किती 600 सेंटीमीटर. 600 सेंटीमीटर. तर हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. आता किती राहिले 2 60. तर मग आपण ह्या 2 बे कबे बे त्रिक 6 बे शून्य शून्य. त्याचं गुणोत्तर आलं 1:3. तर 66चं उत्तर योग्य आहे 1:3. त्यानंतर काय विचारलंय पी आणि क्यू एकत्रितपणे दररोज 160 रुपये कमावतात. इथं किती काय दिलं आपल्याला पी अधिक पी आणि क्यू एकत्रीमध्ये 160 कमावतात. क्यू अधिक आर एकत्रीमध्ये क्यू अधिक आर एकत्रीमध्ये 160 कमावतात. पी क्यू आर एकत्र काम करताना दररोज 300 कमावतात. पी अधिक क्यू अधिक आर हे किती कमावतात. हे कमावतात 300 रुपये. हे कमावतात 300 रुपये. तर क्यू दररोज किती कमावतो. तर आता इथं बघू आपण या पी क्यू आर इज इक्वल टू 300 मध्ये आपण ह्या वर्षात किमती टाकून आपण क्यू ची किंमत काढणार आहोत. तर इथं पी अधिक क्यू अधिक आर. तर यामध्ये आपण बघू क्यू अधिक आर. क्यू अधिक आर ची किंमत किती 160 टोटल 300 अधिक पी. मग पी इज इक्वल टू 160 मधून 300 गेले. 160 मधून 300 गेले. तर पी ची किंमत किती राहिली. पी ची किंमत राहिली 140. पी ची किंमत राहिली 140. आता तसंच इथं पी क्यू आर मध्ये आपण पी क्यू ची किंमत टाकली. इथं किती इथं पी क्यू ची किंमत आपण 160 टाकली आणि इथं आर ची किंमत आपल्याला समजा काढायची. आर ची किंमत काढायची. तर इथं पी क्यू ची किंमत किती दिली 160 परत 30 टाकली. तर इथं आर इकडे 160 300 का गेला. 300 मधून 160 गेले. खाली किती राहील शिल्लक 140. म्हणजे या ठिकाणी इथं पी आणि आर इथं आर ची किंमत 140 आणि पी ची किंमत आपल्याला आली 140. मग जर ते तिघं मिळून जर दिवसाला 300 रुपये कमवतात त्यामध्ये आर 140 पी 140 तर दोघं मिळून किती करताय 280 रुपये दिवसाला कमवतात. तर उरलेला क्यू किती कमीत असेल 300 वजा 280. 300 वजा 280 तर त्याचं योग्य उत्तर आहे 20 रुपये. तर इथं पर्यायामध्ये सॉरी इथं चुकलेले पर्याय वर इंग्लिश मध्ये बघा. हा तर इथे इंग्लिश मध्ये दाखवलेला आहे तो दिवसाला 20 रुपये कमवत आहे. त्यानंतर इथं प्रश्न विचारले 2.197 चे घनमूळ काय आहे. तर आपण ते वर्गमूळ घनमूळ हे सगळ्यांचेच पाठ करायचे. आपल्याला 30 पोतं वर्ग पाठ करायचे, 20 पोतं घन पाठ करायचे. हे आपल्याला करायलाच लागणार आहे. तर हे याचं योग्य उत्तर आहे 1.3. त्यानंतर एका धातूमध्ये 260 तांबे एका धातू म्हणजे एका किलो मध्ये म्हणायला माहिती आहे. एका किलो मध्ये किती आहे 260 ग्रॅम तांबे. तर 91 किलो तांबे मिळवण्यासाठी किती धातूची आवश्यकता आहे
तर इथं आपल्याला किती 91 किलो लागते ना, एका किलो मागे किती आहे 260. तर 91 किलो तांबे मिळवण्यासाठी किती धातूची आवश्यकता असेल? समजा एका याच्यामध्ये 260 आहे, तर 91 किलो किती लागेल? तर मग इथं आपण 91 आपण ग्रॅम मध्ये करून घेऊ. तर मग हे किती होईल? 91,000 होईल. आणि त्या 91,000ला आपण 260 ने भागितल्यानंतर त्याचं योग्य उत्तर येतं 91,000 भागिले 260. तर शून्याला शून्य गेला आणि 26 न्याला भागितल्यानंतर त्याचं योग्य उत्तर येतं 350. तर याचं उत्तर आहे 350 किलोग्रॅम. त्यानंतर 384 रुपयाची वस्तू विकल्यानंतर एका माणसाला 4% तोटा होतो. 384 ला विकल्यानंतर 4% तोटा झाला. तर आपल्याला त्याची मूळ किंमत काढायला, मग 4% तोटा झाला ना, तर आपल्याला 4% किंमत आपल्याला याची वाढली. तर आपण इथं करू 104 भागिले 100. आणि नफा मिळवण्यासाठी आपण त्या वस्तूची विक्री किंमत काय असावी? तर गुणिले 110 भागिले 100. तर याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला इथं उत्तर भेटेल 440 रुपये. त्यानंतर खालचा प्रश्न आहे 5च्या बहात्तरवा प्रश्न आहे. 5च्या पहिल्या 5 पटीची सरासरी किती? तर इथं 5 अधिक 10 अधिक 15 अधिक 20 अधिक 25. तर यांची 25 45 45 60 60 70 75. तर इथं 75 भागिले 5. याचं योग्य उत्तर आहे 25. तर याचं योग्य उत्तर आहे 72चं पहिलं. आता इथं 65 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 60 दाखवले आहे. त्यापैकी 29 गुणांऐवजी 72 गुणांची चुकीची नोंद झाली आहे. किती? 29 ऐवजी 72 गुणांची चुकीची नोंद आहे. तर बरोबर सरासरी किती? अशा वेळेस काय करायचं आपण? किती गुण जास्त लागले किंवा किती गुण कमी लागले यांची वजाबाकी करून घ्यायची. तर मग 29 गुणाऐवजी 72 गुण. तर या दोघांची 72 मधून जर 29 गेले तर हे शिल्लक राहतात 42 आणि 3 43. तर किती गुण जर आपल्याला 43 गुण जास्त लागले, तर मग आपल्याला या ठिकाणी एकूण विद्यार्थी किती आहे? 65. तर त्या 65 यांना भागायचे. तर 65 43 गुणांना जर आपण 65 जर भागलं तर त्याचा भागाकार काय येतो? तर त्याचा भागाकार येतो आपल्याला येतं 0.066. मग हा आपल्याला आलेला जो भागाकार आहे तो आपल्याला म्हणजे ही आलेली सरासरी आहे. आपण तर इथं सरासरी काढली ना, 43 गुणांची 65 विद्यार्थ्यांनी भागून ही सरासरी काढली. तर जी एक्स्ट्रा मार्काची जी सरासरी होती ती टोटल सरासरी मधून जर आपण वजा केली तर त्याचं योग्य उत्तर येणार आहे 59.338. त्यानंतर इथं 4 2 2 3 इथं प्रश्नचिन्ह 15. तर इथं कोणती सिरीज आहे? तर इथं अशी सिरीज आहे 4 गुणिले 0.5 इज इक्वल टू 2
मग इथं 2 इंटू 1 इज इक्वल टू 2. त्यानंतर 2 इंटू 1.5 इज इक्वल टू 3. 3 इंटू 2 इज इक्वल टू 6. त्यानंतर 6 इंटू 2.5 इज इक्वल टू, तर ते इथं योग्य उत्तर येतं 6 इंटू 2.5 याचं येतं 15. तर मग ही आपण इथं सिरीज आपल्याला लागलेली दिसते. त्यानंतर आता नेक्स्ट सिरीज आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे. तर जरा 75. इथं साधन सोपं आहे. 8 दुनी 16, त्याच्यात एक मिळाला 17. 17 दुनी 34, त्याच्यात एक मिळाला 35. 35 दुनी 70, 70 मध्ये एक मिळाला 71. 71 दुने 142, त्याच्यामध्ये एक मिळाला 143. 143 गुणुले 2, 143 गुणुले 2, 143 गुणुले जर 2 केला आपण तर 286. 286 मध्ये एक मिळवला, त्याचं उत्तर आलं 287. त्यानंतर आता इथं अशी सिरीज आहे 455. 455 मधून किती गेले? 455 मधून गेले 25. 455 मधून गेले 25 आणि इथं ऍड किती झाले 20. इथं -25, इथं +20. आता इथं परत -15. इथं काय झाले परत ऍड +10. मग इथे काय येणार -5. तर याचं उत्तर काय येणार 440. त्यानंतर खाली इथं काय दिलं आपल्याला 1, 4, 27. आता ही खूप मोठी संख्या दाखवली तर आपण इथं घनाचाच विचार करणार आहे, कारण हे वर्ग तर नसणारच, हे 100% घन असणार. 4 बी घन आहे, 27 बी घन आहे. तर काय असू शकतं 2, 4 कशाचं घन आहे? पण 4 तर नाही आहे घन. पण इथं 1चा स्क्वेअर, सॉरी 1चा पहिला घात 1, 2चा दुसरा घात 4, 3चा तिसरा घात 27, 4चा चौथा घात किती येतं 4 चौक 16, 16चा वर्ग 256. इथं आपल्याला उत्तर दिसतंय 256. त्यानंतर 78वा प्रश्न आहे. अ चे उत्पन्न किती आहे 60,000. किती उत्पन्न 60,000. 60,000. त्याच्या उत्पन्नाचा 35% भाड्यावर खर्च करतो. 35% भाड्यावर खर्च करतो म्हणजे किती शिल्लक राहील त्याचे 35% भाड्यावर खर्च करतो. त्याची ती रक्कम किती शिल्लक राहिली? तर त्याची शिल्लक राहिली 65% शिल्लक राहिली. 65% शिल्लक राहिली गुणुले ही एवढी जी शिल्लक राहिली त्याच्यापैकी तो 70% तो किराणा मालावर खर्च करतो. याच्यातला 70% खर्च करतो. मग शिल्लक किती राहिली 63% शिल्लक राहिली. मग याला कॅल्क्युलेशन केल्यानंतर 1, 2, 1, 2, 3, 1, 2, 1 मग किती झालं 6 गुणुले 65 गुणुले 3, 6 गुणुले 65 गुणुले 3. तर याचं 1/18 तर 180 गुणुले
180 गुणिले 65, तर याचं योग्य उत्तर आपल्याला येणार आहे 11,700. त्यानंतर हवेत एक फासा फेकला तर विषम संख्या मिळण्याची शक्यता किती आहे? आता आपण जो फासा फेकला तर फासो व अंक किती असतात? सर टोटल 6 अंक असतात. मग 1 2 3 4 5 6. तर आपलं काय येणार आहे? 6 पैकी किती पडणार आहे? विषम संख्या. मग विषम संख्या किती? 1 आहे, 3 आहे आणि 5 आहे. तर टोटल किती संख्या आहे? 3. मग 6 पैकी 3 वेळेस आपला विषम संख्या पडू शकते. मग इथं 3/6 तर नाही, इथं असेल 3 1 3 3 2 6, म्हणजे 1/2 चान्सेस आहे विषम संख्या येण्याची. आता जर दोन संख्यांची बेरीज 31 आहे, काय? दोन संख्यांची बेरीज 31 आहे, तर इथं आपण कॅल्क्युलेशन केलं तर या दोन्हींची बेरीज 31 येते. मग हा पर्याय डायरेक्ट इथं कट होतो. त्यानंतर इथं आपल्याला विचारलंय 12 आणि 91, तर 12 आणि 19 यांची बेरीज 31 येते. 16 आणि 15 31 येते. 8 आणि 23 31 येते. त्यानंतर त्याचा गुणाकार 184 पाहिजे. आता 12 गुणिले 19, तर 12 गुणिले 19 तर 12 10 120 आणि ते 9 90, हे चुकीचे. 16 गुणिले 15, तर इथं 16 आणि 15 तर हे पण 90. 8 त्रिक 24 24 4 हातच्याला गेले 2 8 2 16 17 18. ओके, तर याचं योग्य उत्तर आहे 8 23. 8 आणि 23 80चं उत्तर आहे ड. आता खाली कॉम्प्युटरचे प्रश्न बघणार आपण. अ हायब्रिड कॉम्प्युटर इज द वन हॅव्हिंग कंबाईन्ड प्रॉपर्टीज ऑफ. तर मायक्रो अँड मिनी कॉम्प्युटर्स, मिनी अँड सुपर कॉम्प्युटर्स, मेन फ्रेम अँड सुपर कॉम्प्युटर्स, अॅनलॉग आणि डिजिटल कॉम्प्युटर्स. तर याचं योग्य उत्तर आहे अॅनलॉग आणि डिजिटल कॉम्प्युटर. फादर ऑफ मॉडर्न कॉम्प्युटर चार्लेस बॅबेज, ॲलन ट्युरिंग, टेड हॉफ, नॉन ऑफ द अबो. तर याचं योग्य उत्तर आहे 82चं चार्लस बॅबेज. द फर्स्ट कॉम्प्युटर लँग्वेज डेव्हलप वाज, तर पहिली कॉम्प्युटर लँग्वेज डेव्हलप काय आहे त्याचं योग्य उत्तर? तर त्याचं योग्य उत्तर आहे फॉरट्रॅन. त्याचं योग्य उत्तर आहे फॉरट्रॅन. त्यानंतर 84वा प्रश्न आहे VDU स्टँड्स फॉर. तर व्हिडिओचं व्हिडिओ डिस्प्ले युनिट, व्हिज्युअल डिस्प्ले युनिट, व्हिडिओ डिव्हाइड युनिट, नॉन ऑफ द अबो. तर याचं योग्य उत्तर आहे बी व्हिज्युअल डिस्प्ले युनिट. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग कीबोर्ड शॉर्टकट इज यूज कट द सिलेक्ट टेक्स्ट इन MS वर्ड. आता इथं सोपंच आहे कंट्रोल X. त्यानंतर द फास्टेस्ट अँड मोस्ट एक्सपेन्सिव्ह कॉम्प्युटर, हे बी उत्तर सोपंच आहे सुपर कॉम्प्युटर. विच लँग्वेज इज यूज आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI मध्ये कोणती भाषा वापरली, लँग्वेज वापरली? तर त्याचं योग्य उत्तर आहे प्रोलॉग ही भाषा वापरली आहे. त्यानंतर द चिप यूज इन कॉम्प्युटर इज मेड ऑफ, हे बी सोपं आहे सिलिकॉन. त्यानंतर ULSI स्टँड्स फॉर अल्ट्रा लार्ज स्केल इंटिग्रेशन, अल्टिमेट लार्ज स्केल इंटिग्रेशन, अल्टिमेट तर नाही आहे. अप्पर लार्ज स्केल इंटिग्रेशन हे पण आहे. अल्ट्रा लार्ज स्क्रिप्ट इंटिग्रेशन. याचं योग्य उत्तर आहे ए अल्ट्रा लार्ज स्केल इंटिग्रेशन. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे थर्ड जनरेशन कॉम्प्युटर्स वेअर बेस्ड ऑन. तर याचं योग्य उत्तर आहे इंटिग्रेटेड सर्किट्स. तर मित्रांनो, तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण आता या व्हिडिओ नंतर नेक्स्ट ह्याच्यामध्ये 2023 मध्ये झालेली क्लर्क या पदासाठीची प्रश्नपत्रिका बघणार आहोत. तर ती प्रश्नपत्रिका आपल्याला बघता यावी यासाठी आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.